लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. मित्र, हे वाक्य प्रत्येक मराठी माणूस अभिमानाने म्हणतो खरा, पण प्रत्यक्षात ते जगतो का हे विचार करायची वेळ आलेली आहे. कारण की गेल्या 5 वर्षाचा आपण अंदाज घेतला तर साधारण 1500च्या आसपासच्या मराठी माध्यमाच्या शाळा या बंद झालेल्या आहेत किंवा इतर माध्यमं त्याचं विलिनीकरण झालेलं आहे. आणि फक्त मुंबईपुरतं जर आपण विचार केला तर 2019 ते 2025पर्यंत या कालावधीत सुमारे 40 मराठी शाळा या बंद पडलेल्या आहेत. याचा अर्थ काय? तर मराठी माध्यमाच्या शाळा या कालांतराने बंद होण्याच्या मार्गावर आलेल्या आहेत. तर याच निमित्ताने आपण काय बोलते पब्लिक या भागात मराठी दिनाच्या निमित्ताने मराठी माणसाशी गप्पा मारणार आहोत. त्याचं एकंदरीत मत काय या सगळ्या परिस्थितीवर हे सगळं जाणून घेणार आहोत. चला सुरुवात करूया. आपण मराठी भाषा दिवस का साजरा करतो हे गुगलवर सर्च केलं जातं का? तुम्ही मराठी आहात ना? नाही, त्याचा आयडियाच नाही मला. मराठी भाषा आपण का साजरी करतो? मराठी कंपल्सरी होईल, पण मराठी माणूस एकत्र यायला पाहिजे. एखादा बस जर विचार असला तो हिंदीमध्ये विचारतो की कोणती बस का जाने वाली. मग समोरचा पण हिंदीच बोलणार ना तुमच्या बरोबर. तुम्ही मराठी बोला, समोरचा बरोबर तुमच्याबरोबर मराठी बोला. मराठी बोलता रिक्षावर? हो बोलतो. आणि मग तो समजला नाही की त्याला हिंदीत समजवतो आणि म्हणतो शिको. शिको. शिका पहिला. काकू, मला एकदा आता तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही सगळे मराठी आहात ना? मला सांगा, आपण मराठी भाषा दिवस साजरा करतो का साजरा करतो? कोणाला माहिती आहे का? साजरा करतो म्हणजे का करू नये? मराठी आहे, मराठी म्हणजे असं भाषेचा आपण पण का करतो आपण? काय कारण काय आहे मराठी भाषा दिवस साजरा करण्यामागे कारण काय? आपल्या मराठी म्हणजे भाषेचं महत्त्व हां. पुढच्या पिढीपर्यंत व्यवस्थितपणे गेलं पाहिजे. याचा हा मेन उद्देश पण त्या दिवशी काय असतं? त्या दिवशी हा, आजचा दिवस का साजरा करण्यासाठी? वाचलं होतं पण आता लक्षात येत नाही. मराठी भाषेला म्हणजे हे मिळालेलं ना नेमकं बोलता सांगता येत नाही, पण ते म्हणजे माहिती आहे पण सांगता येत मराठी भाषेला अभिजात भाषा दरवाजा मागच्या वर्षी मिळाला, पण त्याच्या अगोदरपासून आपण साजरा करतो ना मराठी भाषा दिन. हा हा मग ते का साजरा करतो? नाही नाही माहित नाही. का? मराठी आहे तुम्ही? हो मराठी आहे म्हणजे बंजारा आहे मी. मराठी भाषा दिवस आपण का साजरा करतो माहिती? कारण मराठी भाषा दिवस सांग सांग. मराठी भाषा तेव्हा हे झाली असेल, म्हणजे मराठी भाषा उत्पन्न झाली असेल किंवा म्हणजे मराठी भाषा दिन तेव्हा मराठी भाषेला सुरुवात झाली असं म्हणायचं तुला? हा, पण मराठी भाषा ही खूप ओल्ड आहे. म्हणजे नाही, पण हे का एवढं साजरा माहिती केलं? तो काय होतं तेव्हा? काय आहे त्या दिवशी? मराठी भाषा दिना दिवशी काय आहे? नाही माहिती. नाही माहिती. त्याचं उत्तर म्हणजे आपण महाराष्ट्रात राहतो म्हणून साजरा करतो? नाही, मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे मराठी. आणि मराठीच्या अस्मितेसाठी आपल्याला सगळ्यांसाठी आपल्याला हे करावंच लागेल की मराठी नाही, भाषा. पण 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिन साजरा केला जातो. काय 27 फेब्रुवारीला म्हणून साजरा केला जातो का पण? आपले विवा शिरवाडकर यांचं हे जन्मदिवस आहे. हा, बरोबर. माहित होतं तुम्हाला हे? नाही. शिरवाडकरांचा जन्मदिन. अच्छा, ठीक आहे, व्हेरी गुड. तुम्ही पहिल्या हाताने परफेक्ट असं उत्तर दिलेलं आहे. आम्ही मराठी शोधतो. बरोबर, काय बात आहे. बरं, आता मला सांगा, मराठी जी भाषा आहे ही तुमच्यासाठी फक्त भाषा आहे की एक अभिमानाची बाब आहे? अभिमानाची बाब आहे. हा? अभिमानाची बाब आहे. मी मराठी आहे. आम्ही मराठी आहोत. त्याचा महाराष्ट्रीय नाव त्याचा गर्व आहे. क्या बात आहे. अभिमानाची बाब आहे, कारण ह्या भाषेला संस्कृती आहे, इतिहास आहे. आणि आपण आता ज्या शिवाजी पार्कात बसून बोलतोय त्या पार्काचं जे नाव आहे ते ज्यांच्यावरनं पडलं आहे ते महाराष्ट्र राज्याचं आराध्य दैवत मानलं जातं. प्राऊड फिलिंग होते आणि प्राऊड फिलिंग येते बोलताना. Proud मराठी feeling होते. बोलतोय, पण एवढंच माहित नाही, एवढंच खंत वाटते की मला आपली हिस्ट्री माहित नाही, हा. पण मला प्राऊड वाटतं की मी मराठी आहे आणि मला मराठी भाषा येते. मग अभिमान आहे, मराठी भाषेचा अभिमान आहे आम्हाला. आम्ही मराठी आहोत ओरिजिनल. काय म्हणताय? मुंबईमध्ये मराठी बोलायलाच पाहिजे, हिंदी नाही बोलायचं, मराठीच बोलायला पाहिजे. दक्षिण भारतामध्ये ना ती मंडळी त्यांच्या भाषेविषयी अगदी आग्रही असतात, बोलतच नाही ते हिंदी भाषा वगैरे. मराठी माणूस आग्रही का नसतो? तुमचं काय मत आहे आपल्या मराठी भाषेविषयी? मराठी भाषा आपली मुंबईमध्ये सोडली तर सगळ्या ठिकाणी आपण मराठीच बोलतो. मुंबई सोडली तर मुंबई सोडली की मुंबई सोडली म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण मुंबई येते. मुंबईमध्ये विविध भाषा आहेत, कारण भारत हा मुंबईमध्ये विविध भाषा आहेत, पण मुंबईची प्राथमिक भाषा कुठली? मुंबईची मराठीच भाषा आहे. मग मुंबईमध्ये मराठी का नाही बोललो? मुंबईमध्ये आपण मराठीच बोलतोय ना. मराठी माणसं प्रेमळ आहेत त्यामुळे, आणि त्यांची स्ट्रीक असतं ते लोक, म्हणजे नाही असंच पाहिजे तसंच पाहिजे. आपण कसं आहे मुंबईमध्ये सगळ्यांना म्हणजे हेल्प करतो आणि आपण आपल्याच ह्याच्यात चोरी होते यायला. म्हणजे चुकीची बाब आहे. हा, आपलं मत ठाम पाहिजे त्या गोष्टीमध्ये. पण सहसा असं होत नाही, मराठी माणूस आग्रही नसतो. याबद्दल काय वाटतं? तुमचं काय मत? नाही, आम्ही तर ठामच आहोत आमच्या मराठी भाषेवर. आम्ही सगळ्यांना सांगतो की मराठी बोलतो की तुम्ही मराठीच बोला, तरच आम्ही तुमच्याशी बोलू, नाही तर आम्ही बोलणार नाही. मित्रा,
असतो, म्हणजे मला तरी वाटतं असायलाही पाहिजे आणि आपण असतो. मी तरी स्वतः बेसिकली तू स्वतः आहे मॅम. आग्रही असतो नाही, आपली तर मराठी लोक म्हणजे आग्रही तर नाहीच आहेत, कारण बहुतेक ठिकाणी आता आपण बघितलो दादर मार्केटमध्ये जर आपण फिरायला गेलो हां तर आपला एखादा मराठी माणूस जरी आपल्या बाजूतून जात असेल हां तर मराठीमध्ये बोलतच नाही. जो म्हणजे हिंदीमध्ये आपण म्हणजे हिंदी भाषिक आहोत हां. या हिशोबाने तो बोलतो. मराठी माणूस मराठी हां, माणसाची हिंदी भाषेत हिंदीमध्ये बोलतो. बोलतो. का असं का? तर त्यांना मराठी भाषा आता काय संपवण्याचा प्रयत्न चालू आहे असं त्यांच्याकडूनच कोणाचा वाटतंय. प्रयत्न? मराठीकडूनच संपवायचा मराठी प्रयत्न माणसाकडून चालू आहे. मराठी संपवण्याचा प्रयत्न चालू आहे असं आपल्या मराठी माणसाचं आपल्या काय माहिती आहे, जी राजनीतीमध्ये सगळं आहे, राजकीय लोक आहेत यांचंच हे नाही, तारमळ नाहीये. सर तुम्ही यांना साऊथ साईडला पण गेले ना तुम्हाला, ते लोक त्यांच्या भाषेला खूप प्राधान्य देतात. मराठी माणसाने सुद्धा हे करायला पाहिजे. हां, मराठी माणसांनी पण केलं पाहिजे. नाही तर मराठी माणसांनी मराठी बोललंच पाहिजे ना प्रत्येक जागेवरती. तुम्हीच बोलत नाही, तुम्हीच पहिला प्राधान्य करतात, हिंदी बोलून सुरुवात करतात, मग समोरचा पण हिंदीच बोलणार ना तुमच्याबरोबर. तुम्ही मराठी बोला, समोरचा बरोबर तुमच्याबरोबर मराठी बोलाल. क्या बात आहे. मारवाडी लोक बघा, एकाने दुकान घातलं की तो बरोबर त्याच्या दुसऱ्याला घेऊन येतो आणि दुकान घालतो. पण मराठी माणूस तसं नाही करत, खेकड्याची जात. पाय कसे ओढायचे ते मराठी माणसाला बरोबर माहिती आहे. कोण पुढे जात असेल तर मागे माणसाला कसं ओढायचं हे मराठी माणसांकडनं शिकायचं. का असं हे आपल्या खेळण्याचं बाब नाही काय असं नाही, काय आहे नाही. मराठी माणसाच्या बाबतीत? कधी काय विचार माहित केला? नाही, आम्ही तसं नाही आहोत, पण मराठी माणसाला इगो जास्त. इगो जास्त आहे मराठी माणसाला. बरं ठीक आहे, आता जरा वेगळा प्रश्न मला विचारायचा आहे. गेल्या 5 वर्षामध्ये ना महाराष्ट्रामध्ये अंदाजे 1300 ते 1500 मराठी शाळा बंद झालेल्या आहेत. तर एक मराठीवर प्रेम करणारा मराठी माणूस बनून तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत काय? मराठी शाळा बंद झालेल्या आहेत 1300 ते 1500. मराठी शाळा म्हणजे म्युन्सिपल बोलायचे की प्रायव्हेट? बरोबर, मराठी शाळा. ओव्हरऑल मराठी शाळा म्युन्सिपल असू दे किंवा प्रायव्हेट असू दे, हे बंद व्हायला नाही पाहिजे होते. चुकी काय म्हणजे प्रत्येक पालकाला वाटतं की माझा मुलगा शिकावा म्हणून तो कॉन्व्हेंट शाळेत टाकतो. पण कॉन्व्हेंट शाळेमध्ये पण मराठी भाषेला किंवा मराठी विषयाला प्राधान्य दिलं पाहिजे 90%. तिथं पण प्राधान्य देत नाही. माझा पोरगा स्वतः इंटरनॅशनलमध्ये आहे, तिथं मराठी भाषा खूप कमी बोलली जाते. शाळांचा पण चुकी आहे ती. आजकाल काय झालंय, आई वडिलांना वाटतं का माझा मुलगा पुढे इंग्लिश शिकावं, पुढे करावं, म्हणून त्यांनी मराठी भाषा जास्त कमी घातल्या शाळेमध्ये आणि इंग्लिश शाळेमध्ये ते जास्त घालतात. म्हणून मराठी शाळा आता बंद होत चालल्या आहेत. मराठी लोकांनी तरी निदान मराठी शाळेत घालायचं मुलांना, म्हणजे बाकीचे तरी घालतील. तर आता पुढचा प्रश्न असा मला, तुमचे मुलं जी आहेत ती कुठल्या माध्यमात शिकलेली आहेत? इंग्लिशमध्ये शिकले. इंग्लिशमध्ये शिकलेली. तुमची मुलं कुठल्या माध्यमात? इंग्लिश इंग्लिश मिडियम. इंग्लिश मिडियम. इंग्लिश मिडियम. तुम्हाला मराठी शाळेची संख्या कमी होते, मग याच्यामुळे नाही होते असं मला वाटतं. हां, हे तर आहे. बरं आता मला सांगा, आपण सगळे मराठी माणसं आहोत, तुमची आवडती अशी कुठली तरी मराठी म्हण तुम्हाला जी बोलायला आवडेल अशी कुठली म्हण आहे जी तुम्हाला आवडतं, कुठल्या किंवा मराठी कुठेतरी वापरा जशाच तसं. जशाच तसं? एवढी सोपी? तुमचं काय? तिथे माती. अति तिथे माती. अजून कोणाला आठवत आहे का? हा? घरोघरी मातीच्या अच्छा, चुली. अजून? केल्याने होतं आहे रे, आधी केलेचं पाहिजे. क्या बात. जशी ही शाळेचं आम्ही बोलतोय हा. ना, सुधारणा करायची, हा. तेच केल्याने होत आहे रे, आधी केलेच केलेची पाहिजे. क्या बात. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. अच्छा, नाचता येईना अंगण वाकडे. काहीतरी वेगळं म्हणा त्यांनी म्हणतात. हाताच्या कंकणाला आरसा कशाला? हा? हाताच्या कंकणाला आरसा कशाला? अच्छा, थेंबे थेंबे तळे साच. थेंबे थेंबे तळे साचे. क्या बात आहे. गड आला पण माझा सिंह गेला. अच्छा, तर मंडळी, मराठी भाषा दिनानिमित्त आज आपण सर्व मराठी माणसांची गप्पा मारलेला आहे. त्यांचं मराठी भाषेवर किती प्रेम आहे, मराठी अस्मितेचा त्यांना किती अभिमान आहे, हे सगळं आपण सविस्तरपणे जाणून घेतलेलं आहे. तुर्तास काय बोलते पब्लिक या कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही सुद्धा मराठी असल्याचा अभिमान बाळगा आणि मराठी भाषेतच बोला. जय महाराष्ट्र.